बदलत्या काळाप्रमाणे, बदलत्या गरजाप्रमाणे हेल्दी एजिंग आणि एज रिलेटेड चॅलेंजेस, या चॅलेंजेसमध्ये सगळ्यात पहिलाच्या आजारपणाचा नाही आहे, मानसिक एकटेपणाचा आहे. एकटं राहणं वेगळं आणि एकटं वाटणं वेगळं. कंपॅनियनशिप इज नॉट नेसेसरीली अ फिजिकल थिंग, इट्स अन इमोशनल थिंग. इट गिव्ज यू पर्पज टू लिव्ह. शरीर मन ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेली जागा आहे, ती मालकीची जागा नाही, ती सोडावी लागणार. याचं भान जोपर्यंत आहे तोपर्यंत मन आहे. आत्ताची फिलॉसॉफी काय आहे तरुण लोकांची, की लिव्ह इन द प्रेझेंट. पण हे विदाऊट कॉन्टॅक्ट झालं ना. सो वर्तमान हा कालचक्राचा एक भाग आहे. म्हणजे यू हॅव टू लिव्ह इन प्रेझेंट, बट ऑलवेज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पास्ट अँड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फ्युचर. वाव. अगदी मर्यादित कुटुंब म्हटलं तरी कुटुंब काय होतं, ते नवरा बायको, तो कर्ता पुरुष म्हणजे नवरा असायचा, घर बघणारी ती बायको असायची, आणि ती मुलांकडे पण बघायची आणि नवऱ्याच्या आईवडिलांकडे पण बघायची. आता घरात दोन म्हातारी माणसं, दोन लहान मुलं जी वाढत आहेत, आणि जे दोन तरुण आहेत ते विसरलेत की आपण लहान होतो. दिस इज ॲनॉलॉग फॅमिली. कारण न बोलता न शिकवता त्या मुलांना लहानपण काय आहे अनुभवतात, तरुणपण काय आहे दिसतं, म्हातारपण काय आहे हे पण दिसतं. वाव. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि असं रोज म्हणतो मी की आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, आणि आजचा अजून जास्त स्पेशल आहे कारण आमच्या दोघांसाठीही ज्यांच्याकडे आम्ही बघत आलेलो आहोत लहान, ज्या कॉलेजमध्ये आल्यापासून, शाळेत असल्यापासून, ज्यांच्या कामाबद्दल आम्हाला आत्मीयता आहे, आदर आहे, आणि एक आपल्याला ॲस्पिरेशन असते ना, त्या ॲस्पिरेशनल व्हॅल्यूनी ज्यांच्याकडे बघत आलो आहे. आणि दुसरी गोष्ट ती आपण अर्थातच आजच्या एपिसोडमध्ये डिस्कस करू. अशा महान व्यक्तीसोबत आज आपण बसलेलो आहोत. आपल्यासोबत आज डॉक्टर मोहन आगाशे आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सरांची काय काय ओळख, म्हणजे बाकी ओळख तर ठीकच आहे, करून देऊच आपण, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची ओळख आमच्यासाठी खास आहे, अमुक तमुकसाठी खास आहे. म्हणजे सर वन ऑफ द फर्स्ट सायकॅट्रिस्ट आहेत इंडियामधले, आणि त्यांनी सायकॅट्रीमध्ये इतकं काम केलेलं आहे ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. ते आपण थोडंसं अनेबल करायचा प्रयत्न करू आज. येस. आणि आपले जे सहप्रायोजक आहेत PNG, त्यांच्याकडनं सरांसाठी एक खास भेटवस्तू. थँक्यू. मी जसं शार्दूल आत्ता म्हणाला की सरांची ओळख ॲक्टर, अभिनेते म्हणून तर आहेच, पण जसं अमुक तमुक करायला लागलो आम्ही आणि मानसशास्त्र, सायकोलॉजीबद्दलचे बरेचसे एपिसोड्स करतो, बऱ्याचशा विषयांबद्दल बोलतो, त्यास मग त्या सायकोलॉजीमधल्या सगळ्या लोकांबद्दल इतकं प्रेम वाटायला लागतं ना, तसं मग आता सरांबद्दलचं प्रेम म्हणजे ॲक्टर म्हणूनचं ते होतंच, पण जसं सरांचं सायकोलॉजीमधलं काम कळत गेलं तसं मग अजूनच ते प्रेम वाढत गेलं. आणि आज सायकॅट्रिस्ट डॉक्टर मोहन आगाशेंसोबत पण गप्पा मारून मस्त वाटतं. म्हणजे आपण ज्यावेळेस डॉक्टर म्हणतो त्यावेळेस ते खरे खरे डॉक्टर आहेत. मला खरं तर तिथेच विचारायचं आहे, कारण तुमची ओळख खूप लोकांना ॲक्टर म्हणून आहेत, अभिनेते म्हणून आहेत, आणि आपण जैत्र जैतपासून मग काय वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आणि सगळे म्हणजे व्यावसायिक सिनेमे पण झाले, प्रायोगिक पण झाले, वेगवेगळ्या माध्यमात तुम्हाला पाहिलं, OTTवर पाहिलं, सगळीकडे आहात तुम्ही. पण तुम्ही जे सायकॅट्रिकचे तुमचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दल फारसं काही माहीत नाही आहे खूप लोकांना. तर त्याच्याबद्दल, कारण तुम्ही अभिनय करत असताना सायकॅट्रिकची प्रॅक्टिस बराच काळ करत होतात, म्हणजे बहुतेक अजूनही करता, तर ते त्याच्याबद्दल अगदीच माहीत नसलेले डॉक्टर आगाशे आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. नाही, तू म्हणतोस थोडं बरोबर आहे थोडं, पण अभिनय मी फार लहानपणापासून करतो. कारण अभिनय ही येणारी आतून येणारी कला. गाणं जसं येतं, कविता जशी येते, तसा अभिनय येतो. म्हणजे काटकोन त्रिकोण नावाचं एक नाटक, मी नुसते सिनेमे नाही, नाटकाने सुरुवात केलेली अभिनयाची. त्याच्यात एक वाक्य ते नवरा बायको, तो नवरा विचारतो, तुला माझ्या वडिलांबद्दल इतकं कसं माहिती आहे, आबांबद्दल इतकं कसं आहे. ती म्हणते, तुला जसं मला तुला जसा कायदा येतो ना
तसे मला आबा येतात. असं वाक्य आहे. म्हणजे एखादी गोष्ट येणं ही फार नैसर्गिकरित्या येते आणि खरं तर ती आपल्या सगळ्यांनाच येते. आणि मी खूप वेळा बोललेलो आहे. म्हणजे असं माझ्या माहितीत तरी कोणी मुलगा मुलगी आलेली नाही की लहानपणी नकला करून दाखवणे म्हणजे अशी सुरुवात होते. आणि मग त्यातून आपण आपले मार्ग शोधत जातो की नकलेपेक्षा आपल्याला गाणं बरं वाटतं तर गाणं, चित्र काढता येतं तर चित्र. आणि हे सगळं आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीत येतं दुर्दैवाने. कारण आपल्या रिसर फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हणतात त्याला मराठीतला शब्द तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला. फॉर्मल एज्युकेशन माहिती आहे का काय? शाळेत जाऊन जे शिकतो, शालेय शिक्षण, जिथे जे विषय असतात ज्याच्यावर आपल्याला मार्क मिळतात आणि पुढच्या इयत्तेत जायचं का नाही हे ठरतं. या सर्व शिक्षणाकरता मूलभूत गरज कसली आहे? तुम्हाला वाचता आलं पाहिजे आणि लिहिता आलं पाहिजे. आता यातले वाचणं काय लिहिणं काय दोन्हीही मुळात नैसर्गिक गोष्टीच नाही आहेत. या लर्नेड आहेत. पण पाहिलं की रंग दिसतो, कानावर येतो, नैसर्गिक गोष्टी आहेत. आपली ही पंचेंद्रिय आहेत की नाही ही सगळी नैसर्गिक आहेत ना, त्यामुळं ते येतं. आणि आपण वाढत असताना पहिले 5 वर्ष ज्ञानेंद्रियांची वाढ होते. आणि मग तुम्ही पाहिलं असेल तर आईवडिलांना सुद्धा काळजी कशी असते की मग टाळ वाजून बघतो, हां त्याला ऐकू येते नाही, दिसतो ना. म्हणजे माती खाल्ली तर रागवण्याबरोबर कौतुक पण असतं की प्रत्येक गोष्टीची चव घेऊन बघतो. आणि मग तो ठरवतो ना की ही गोष्ट तोंडात घालायची नाही घालायची. माणसाकडे जायचं का नाही. आई आली की पटकन जाणार, दुसरी बाई आली तर नाही जाणार. हां दुष्ट का ना. तर ह्या सगळ्या ही सगळी आपली टेक्नॉलॉजी आहे. ह्युमन बॉडीची टेक्नॉलॉजी जी आहे की ज्याच्यामुळं आपल्याला दिसतं, ऐकू येतं, वास येतो, स्पर्श कळतो, ही सगळी टेक्नॉलॉजी 2 कारणाकरता वापरली जाते. कुठल्या? एक तर स्वतःचा बचाव करण्याकरता आणि दुसरी त्यातून आनंद मिळवण्याकरता. म्हणजे ज्या डोळ्यांनी खड्डा दिसतो, ज्या कानांनी कर्कश आवाज ऐकू येतो, त्याच कानांनी आपण संगीत ऐकतो. टेक्नॉलॉजी तीच आहे, प्रकार वेगळा आहे ऐकण्याचा. तसं अभिनय हा लहानपणापासून येत असतो. पुढे पुढे आपण जसजसे शिकत जातो तसं या सगळ्या गोष्टी दूर पडतात. कारण याला काही मार्क नाहीत. आणि 5वीत कौतुक झालं, 6वीत कौतुक झालं तरी 10वीत त्याच्याबद्दल फटके मिळतात की करणं. म्हणजे मग आपलं शिक्षण काय केंद्रित आहे? बुद्धी केंद्रित शिक्षण. वाचणं आणि लिहिणं याला तुमच्या डाव्या मेंदूची वाढ योग्य व्हावी लागते. आता हे मी शिकल्यामुळं मला कळलंच आहे पुढं की जसे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 नाक पण 2 नाकपुड्या, तसेच एक मेंदू पण 2 भाग. त्यात डावा भाग आणि उजवा भाग आहे. आणि त्यातल्या डाव्या भागामध्ये बुद्धीचं केंद्र आहे, बौद्धिक शिक्षण. आणि उजवा भाग जो आहे तो भावनेचा भाग आहे. मग ज्याला आपण इंट्युटिव्ह लर्निंग म्हणतो किंवा गट फिलिंग म्हणतो. आणि विचार, मग विचार करण्याचा मेंदू खूप उशिरा सुरू होतो. मग त्याला आपण आता आधुनिक टर्मिनॉलॉजीत तरुण मुलांना कळण्यासाठी आपण असं म्हणू की तो CPU आहे. इकडनं कमांड्स येतात, CPU तो ॲनालाइज करतो आणि मग त्याचं ॲनालिटिकल मत जे आहे ते तो नंतर देतो. पण प्रत्येक वेळेला ॲनालिटिकल मतासाठी थांबता येत नाही. अनेक वेळा थांबलं तर मेलं असंच होईल. कारण गाडी समोर आली, मग विचार करत बसला आता या गाडीचा स्पीड काय आहे, मग किती वेळात ते आपल्या अंगावर येईल, मग किती वेळात आपल्याला दूर झालं पाहिजे. अहो एवढंच गाडी येऊन मरून आपली प्रेतयात्रा पण निघायची आहे. त्यामुळे असं चालत नाही. तर त्या क्षणात तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागतो की इथून पळावं. याच्या उलट कोणी मारायला येत असेल आणि आपल्या लक्षात आलं की आपण स्ट्रॉंग आहोत त्याच्यापेक्षा, तर आपण क्षणार्धात
आता तो हात कधी उचलणार, मग किती वेळाने आपल्या अंगावर येणार, असले हिशोब नाही करत बसत. आपण दाणकन हात धरतो त्याचा माणूस. म्हणजे फाईट किंवा फ्लाईट या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला मूलभूत येणाऱ्या काही गोष्टी असतात आणि मूलभूत गोष्टी आल्यानंतर त्याच्यावर संस्कार करणारे काही विचार असतात. तर आपली शिक्षण पद्धती अशी आहे की वैचारिक शक्ती वाढवणारी शिक्षण पद्धती आहे. आणि मग त्याच्याकरता सुदैवाने किंवा दुर्दैवाने चांगले मार्क मिळायला लागतात. म्हणजे कॉमर्सला कोणी तुम्ही गेला ना, मी गेलो. कॉमर्सची लोक भाग्यवान. कारण काय आहे, आमच्याकडं असं होतं की मॅट्रिक झाल्यानंतर कुठं जायचं, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स. त्यातल्या आर्ट्सला गेलं तर काय मास्तर होणार का असं म्हणायचे. मग सायन्सला जायचं. ए ग्रुप का बी ग्रुप. ए ग्रुपला गेला, जर मार्क मिळाले तर इंजिनिअरिंग, विचारत नाही ना दुसरा. मार्क नाही मिळाले तर BSc. बी ग्रुपला मार्क मिळाले मेडिकल, नाही मिळाले BSc. BComला हा खरं शिक्षणच नाही असं धरतात. म्हणजे पूर्वी म्हणायचं अहो ह्याला काही येत नाही, नाटकात घेता का, तशा बहुतेक कॉमर्स कॉलेजचे ॲडमिशन्स असाव्या. आणि कारण तू आत बघितलं तर यशस्वी धंदे चालवणारी सर्व लोक हे कॉमर्समधून आलेले आहेत. बौद्धिक शिक्षणाचा फायदा नाही, तर त्यांना कॉमर्स जास्त कळतं की काय केलं तर चालेल, काय केलं तर चालणार नाही. म्हणजे सिनेमा हा व्यवसाय जेव्हा आला तेव्हासुद्धा बहुतेक कॉमर्सची लोक पहिली त्यात गेलेली असावी. हे वेगळंच ऑब्झर्व. म्हणजे दादासाहेब फाळके वेगळे आपले टेक्निशियन होते, पण ते तर टेक्नॉलॉजी आहे गमतीची हे ज्याच्या लक्षात आलं त्याच्याकडेच कॅमेरा घ्यायची ऐपत होती. आहे की नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मुळात आपल्याला नीट चालायचं असेल तर 2 पायावर उभं राहावं लागतं. 2 पायावर चाला. नीट दिसायचं असेल, बायनॉक्युलर व्हिजन, दोन्ही डोळ्यांनी पाहिलं तर नीट. आता या मुलीकडे आपलं एक डोळा आणि एक डोळा असं केलं तर ती इथं बसली की तिथं बसली ते कळत नाही असं. त्यामुळं 2 गोष्टींची गरज काय आहे की आपल्याला समतोल झाला पाहिजे. शिक्षण त्या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे आपलं शिक्षण बौद्धिक राहिलं आणि मनाचं शिक्षण होत नाही. मन हे बुद्धीच्या पलीकडे आहे. जशी भावना ही शब्दाच्या पलीकडे आहे. भावना होतीच आधीपासून आणि भावना व्यक्त करण्याचे प्रकार पण होते आणि त्यामुळे लोकांना तेव्हा नजरेची भाषा कळायची, जी शब्दाची भाषा यायला लागल्यापासून कमी झालं आहे. तर त्यामुळे आधी नजरेची भाषा, कानाची भाषा, स्पर्शाची भाषा या भाषा आहेत सगळ्या. कारण ह्याने आपण एकमेकाशी संवाद साधत असतो. आता दरवाज्यातून मी आलो आणि तुझ्याच्या अरे हे मला दिसणं आणि मी आल्यानंतर अरे शार्दूल ते बघ काय आपल्याला कुठं जायचं आहे ना, असं असणं ही भाषा आहे ना. तुम्ही काहीतरी व्यक्त करताय त्याचा. तर ही मनाची भाषा, ही मनाची भाषा कशी महत्त्वाची आहे हे मी जेव्हा बुद्धीच्या पलीकडे गेलो तेव्हा मला कळलं. कारण मला सायकेट्री करायचं होतं. सबटेक्स्ट म्हणजे काय, भावना. हां, मी म्हणतो आहे तुला की अरे वा तुमच्या बरं वाटलं मग तुमच्याकडे आलं ते असं काय आपलं की हे सबटेक्स्ट होतं त्याचं बोलतात. म्हणजे म्हणणं वेगळं आणि काय म्हणायचं आहे ते वेगळं, ते सबटेक्स्ट. तर सबटेक्स्टची भावना असते बरेच वेळा, उत्स्फूर्तपणे आलेली गोष्ट असते ती. त्यामुळे या दोन्हीच्या पायावर आपण चालतो. पण शिक्षण पद्धतीमध्ये एकाकडे दुर्लक्ष झालं आहे थोडंसं. पण ते कॉम्पेन्सेट करणारी गोष्ट ती मला शाळेत असतानाच मिळाली, नाटकात काम. त्यामुळं साहित्याचं वाचन, नाटकाचं वाचन, मिळणारे शिक्षक उत्तम मिळाल्या त्यांना शिकवाय. आणि त्यामुळं मला मानवी मनाबद्दल फार उत्सुकता निर्माण झाली. आणि ती उत्सुकता सगळ्यांसारखी असते. मग आपण हे बघ, तर तुला मला याला सगळ्यांनाच आपल्याला 2 कान 2 ना डोळे सगळंच आहे, तरी तू पूर्ण वेगळा, तू हा वेगळा, मी वेगळा. पण तिघांच्याही मध्ये न दिसणारी एक कॉमन गोष्ट आहे ती मन. ती दिसत नाही पण ती जाणवते.
मी एखादा प्रश्न विचारल्यानंतर तू प्रतिसाद काय देतोस आणि हा प्रतिसाद काय देतो तो वेगळा असू शकतो. कारण तुला त्यातनं कळणारी गोष्ट आणि ह्याला कळणारी गोष्ट वेगळी असू शकते. ही सगळ्यात अतिशय लोभवणारी गोष्ट आहे. कारण वैद्यकीय शास्त्रातला एकमेव विषय आहे जो माणसाच्या मनाचा अभ्यास करतो. आणि त्यात दोन्ही येतं. तो माणसाच्या भावनेचा करतो, माणसाच्या बुद्धीचा करतो. आणि इतर वेळेला तुम्ही कुठला व्यवसाय करताना सुद्धा जास्त करून बौद्धिक करता. मग आजची जर गोष्ट घेतली ना तर मुळामध्ये आपलं सगळं शिक्षण बौद्धिक असल्यामुळे आपण एथिक्सचा विचार पण फारसा करत. एथिक्स शिकवत नाही हल्ली. भूक लागली खाल्लं पाहिजे. लहानपणी आपल्याला एथिकल शिक्षण काय होतं? पहिल्यांदा काकांनी जर चॉकलेट दिलं तर आपण आधी आईकडे बघायचं. आई ठरवायची घ्यायचं की नाही चॉकलेट ते. हां, आईकडनं दिसलं बरं काय आई घेऊ का चॉकलेट असं नाही विचारत ते. हां, तो नुसतं असं खेळत असं बघतो आणि आई असं करते. हां, किंवा असं करते. काकांना थँक्यू. हां, आता ही जी भाषा आहे समृद्ध भाषा त्याप्रमाणे एथिकल की कुणी दिलेलं घ्यायचं, कुणी दिलेलं नाही घ्यायचं. मुळात काही आपण दुसऱ्याचं जाऊन उचललं तर काय सांगायचं असं नाही करायचं, ते आपलं नाही ना. काकांना विचारलं नाही घेतलं. हे एथिकल शिक्षण आहे. हे एथिकल शिक्षण आजच्या शाळेत मिळतं नाही. घरात मिळायचा प्रश्नच नाही. कारण घर हे फक्त झोपण्यापुरतं हल्ली वापरलं जातं असं माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण घर म्हणजे ज्यांच्या आर्थिक सहाय्यावर उभं राहतं, ज्याला पूर्वी करता पुरुष असायचा आता करते आईबाप. हे करते आईबाप दोघं कामात असतात. मग त्यांची मुलं लहानपणापासून क्रेशमध्ये असतात. त्यांचे आईवडील 60नंतर बहुतेक वृद्धाश्रमात जातात. म्हणजे आजची बदलती सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करता आज जी परिस्थिती आलेली आहे कळण्यासाठी म्हणून आपल्याला याची गरज आहे ना. पण हे शिकवत नाहीत. भावनेची वाढ कुठं होते शिकवत नाहीत. मी परवा पण एका इंटरव्ह्यूत बोललेलो आहे की भावना कशा वाढतात तुम्हाला घरी शिकवलं आहे नाही शिकवलं आहे. मग एथिकल शिक्षण कमी पडतं. एथिकल शिक्षण कमी पडत असेल तर माणसाच्या वर्तणुकीवर परिणाम होतो. आता पुढचं पण मी कसा आलो याच्याकडे तर याच्याविषयी कुतूहल होतं की प्रत्येकाचं मन वेगळं आहे. ते कसं बरं प्रत्येकाचं मन वेगळं आहे हे पाठ्यपुस्तकातनं कळण्यापेक्षा गोष्टीतनं जास्त कळतं. कादंबरीतनं कळतं, सिनेमातनं कळतं, नाटकातनं कळतं. कारण नाटक, सिनेमा, कविता हे पाठ्यपुस्तक नाही. त्यात दोन्ही आहे. सबटेक्स्ट पण आहे. टेक्स्ट आहे आणि सबटेक्स्ट आहे. म्हणायची ओळ आहे पण तू नजरेने हो म्हटले पर वाचेने वदणार कधी. म्हणजे आधी कुठल्या भाषेने सांगितलं पाहिजे आणि मग कुठल्या भाषेने ॲप्रूव्ह केलं पाहिजे असे फरक आहेत त्यातल्या. त्या गमती आहेत. मन हा विषय शिकवत नाही. तर मनाविषयी आपल्याला शिकवण्याखेरीज अपरोक्ष माहिती मिळते. त्या अनुभवातनं मिळते. म्हणजे माहितीचे स्त्रोत म्हणजे शिक्षणाचे स्त्रोत दोन. एक माहितीचं केलेलं पृथक्करण मेंदूने, त्यातून निघालेला अर्थ, तो अनुभवाशी सांगड घालून काय मिळतोय तो, हे एक प्रकारचं शिक्षण. दुसरं फक्त अनुभवातनं मिळालेलं शिक्षण. म्हणजे शाळा नव्हत्या काही नव्हतं तेव्हा शहाणी माणसं नव्हती का होती की. म्हणजे अनुभवातनं मिळालेलं शिक्षण हे सर्वांगीण शिक्षण आहे. त्याला मुळात स्वतःला शिकायची आवड लागते. आता ज्या अनेक गोष्टी फोर्स करता येत नाहीत तसं म्हणतात पाण्यापाशी घोड्याला नेता येतं पाचता नाही येत. तसं मास्तर तुम्हाला शिक्षणापर्यंत नेऊ सोडू शकतो. तुम्हाला शिकायचं नसेल तो काही शिकू शकत नाही. ग्रहण करावं लागेल. आणि तुम्हाला शिकायचं असेल तो कोण थांबवूही शकत नाही तुम्हाला. कारण प्रत्येक गोष्टींना तुम्ही शिकाल.
तुमच्या फेल्युअर्समधनं तुम्ही शिकाल, तुमच्या यशस्वीतनं शिकाल. प्रत्येक अनुभव तुम्हाला शिकवत जाईल एक एक गोष्ट. त्यामुळं हा अनुभव जी गोष्ट आहे ही सर्वसमावेशक आहे. म्हणजे त्यात भावना आहे, बुद्धी आहे, दोन्हीचा समतोल आहे, पुढचा मागचा विचार आहे आणि आत्ताचं वागणं आहे. आता हे कॉम्प्लिकेटेड वाटेल पण त्या वस्तूमध्ये पण काय आहे, शेवटी आत्ताची फिलॉसॉफी काय आहे तरुण लोकांची, की लिव्ह इन द प्रेझेंट. पण हे विदाऊट कॉन्टॅक्ट झालं ना. हे स्पेशलायझेशन सारखं झालं. मला नाक कान घशातलं येतं, मग फक्त नाक कान घशाबद्दलच माहिती, बाकी बॉडीबद्दल माहिती नाही. असं कसं चालेल? नाक कान घसा हा शरीराचा भाग येत नाही एक. तसं वर्तमान हा कालचक्राचा एक भाग आहे. क्या बात आहे. आयसोलेशन मध्ये बघून नाही. म्हणजे यू हॅव टू लिव्ह इन प्रेझेंट बट ऑलवेज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पास्ट अँड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फ्युचर. वाव. यू कांट लिव्ह आयसोलेटेडली लाईक लिंबा. पण हे कळत नाही आता, कारण वी आर ल्युअर्ड बाय आवर एज्युकेशन. आणि त्यामुळं आपल्याला शिक्षण काय लागलं की जास्त मिळव, कारण उद्याची गॅरंटी नाही. कॉम्प्लिकेटेड करत करत शिक्षण, बौद्धिक शिक्षण आल्यापासून माणसं जास्त स्वार्थी झाली आहेत. गुरुकुलमध्ये जेव्हा सर्वांगीण शिक्षण होतं की दुसऱ्याचा विचार करा. वि स खांडेकरांचा इंटरव्ह्यू आम्हाला जेव्हा होता, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. आज असा निबंध दिला तर टरकावून फाडून फेकून दिली. वेळ आहे का कोणाला लिहिणारा? हां, म्हणजे इतकं आत्मकेंद्रित शिक्षण झालेलं आहे, इगोइस्टिक शिक्षण झालेलं आहे आणि त्यातली एथिक्स कमी राहिलेली आहेत. आणि मग फरक काय मुख्य? साधा फरक आहे. सिनेमा हे मुळात करमणुकीसाठी आलं. पुस्तक हे मुळात अभ्यासासाठी आलं. कारण लिहायला वाचायला शिकता आलं पाहिजे ना. मग ते शिकण्या इतकी कपॅसिटी आहे म्हणजे बौद्धिक मेंदू आहे, थोडा तरी आहे. वाचताच आलं नाही तर तुम्हाला शिक्षणच घेता येत नाही. पण तुम्ही संवेदनाक्षम मन असू शकतो. हो, संवेदनाक्षम मनाला फॉर्मल एज्युकेशनमध्ये स्थान नाही. फॉर्मल एज्युकेशनमध्ये लेखक कवी सोडून सगळ्यांना ॲडमिशन आहे. वाचता आलं पाहिजे. आणि हे कुणी केलं आहे? ज्यांना लिहिता येतं त्यांनी. स्वयंपाक येतो त्यांनी खाणाऱ्यांची सोय करून ठेवली. म्हणजे मी कविता तुला नाही करता येणार पण तुला वाचता येईल की नाही? अरे पण लेखा, तू बघायची दृष्टी शिकवली का कुणाला? लहानपणी शिकवलं का आपल्याला कधी? हे तुम्ही मागं लावलेलं आहे काही दिसकल की ह्याच्यामध्ये किती गोष्टी असू शकतात. ह्याचं सबटेक्स्ट काय चित्राचं हे जर त्यातल्या किती ह्याच्यात आहेत तर तुला काय दिसेल त्याच्यावर आणि याला काय दिसेल. सगळे सिनेमा पण एकच बघतो पण तू सांगितलेली गोष्ट वेगळी असते, यांनी तुला सांगितलेली गोष्ट वेगळी असते. ही गंमत आहे त्याची. आणि त्यात भावना पण असते. त्यामुळे हे फार महत्त्वाची गोष्ट जी आहे या शिक्षणात करणारी. तर करमणुकीच्या सिनेमात काय होतं की ह्यातनं तुम्हाला शिक्षण द्यायचं महत्त्वाचं नाही, त्यातून करमणूक झाली पाहिजे. त्यामुळे तू कुठलाही मेंटल पेशंट घे किंवा डॉक्टर घे, दोन्ही 2 डिमेन्शनल, दोन्हींची थट्टा केलेली असते. कालच शेखर गुप्तांचं भाषण ऐकलं. तो म्हणलं 2009 सालच्या आधी सिनेमात पोर्ट्रे केलेले जर्नलिस्ट यांची इमेज किती चांगली होती. पण आणि त्याच्यानंतर बदलत आज चेष्टेचा विषय झाला आहे जर्नलिस्टला. पण तो जे जर्नलिस्टबद्दल म्हणतो ते सर्वच बाबतीत कराय. डॉक्टर बलराज साहनीचा डॉक्टर आणि आज दाखवलेला डॉक्टर, मीडियाने हे केलेलं आहे सगळं. कशासाठी? करमणूक. म्हणजे मग प्रत्येकजण पण केळ्याच्या सालीवरनं घसरला पडला आणि लोक हसतात हे दाखवायचं. त्याला जाऊन हात देणारा मनुष्य मूर्ख, हसणारा शाळा, नकळत होणारा परिणाम. आणि त्यामुळे करमणुकीकरता काहीही
त्याच्यापेक्षा वेगळं नाटक आणि वेगळा सिनेमा हो. करणारे, देणारे, लिहिणारे सुदैवाने लोक मला फार लहानपणापासून भेटले. तेंडुलकर काय, सत्यजित रे काय, श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड हो. आणि सुमित्रा भावे. हो. तर तू म्हणतो तशी अभिनयाने सुरुवात झाली, पण मग अभिनय ते पोचवायचं असेल लोकांपर्यंत भावना. सायकियाट्री करायला माझ्याकडे विद्यार्थी येतात, त्यांना सायकोलॉजीबद्दल माहितीच नाही काही. त्यांना बेगम बर्वे नाटक वाचायला दिलं आणि सांगितलं बर्वेचं कॅरेक्टर काय आहे सांगा, नाही सांगतायत. बेगम बर्वे यांनीच ते आधी विकेट जाते त्यांची. बाबा बेगम बर्वे का? असं काय? मग ते कळण्याकरता नाटक वाचलं, कळायला तर पाहिजे की नाही काय संबंध. स्त्री पार्टी भूमिका करणारा नट 35-40 वर्ष ते काम करून त्याची जेंडर आयडेंटिटी बाईशी झाली आहे हे कळायला मनाचा अभ्यास लागतो, कसं म्हणणार लागतं. त्यामुळं मी शिकलेलो जे सायकियाट्रिस्ट आहे त्याचा अर्थ काय असतो हे मला नाटक, सिनेमा या माध्यमातून जास्त कळलं, साहित्यातून जास्त कळलं. त्यामुळे मला असं वाटलं मी 2 पायावर उभा आहे. आता तुम्ही आणि मग ते दाखवण्याकरता मग आमच्या सिनेमातला फरक काय त्याचे, आमच्या सिनेमात दिलेली माहिती इज नॉट अ कॉम्प्रोमाइज्ड इन्फॉर्मेशन फॉर एंटरटेनमेंट. इट इज ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. शास्त्रीय माहिती दिलेली आहे पण ती गोष्टीत न दिली आहे. आणि का? कारण सिनेमा हा ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्यापर्यंत पण पोचतो. आणि त्यामुळे सिनेमा न पाहणाऱ्या लोकांना भावना आणि बुद्धी दोन्ही आहेत. पण फक्त शाळेत जाणाऱ्याला कदाचित भावना नसायची जास्त शक्यता आहे, कारण बौद्धिक मेंदू सुजलेला आहे, भावनिक मेंदूकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळं हा जो मानसिक पोलिओ आहे, मानसिक आहे ना, त्याची मोठी साथ आहे सध्या, कारण शिक्षण एकांगी आहे बौद्धिक. मग ते करेक्ट करण्याकरता जे कॅलिपर आहे ते म्हणजे हे सिनेमे आहेत किंवा ही नाटकं आहेत, तेंडुलकर लेखन आहे काय, म्हणून मी तसं आलो तसे. तुम्ही आता बोलताना बऱ्याच लोकांचा उल्लेख केला आणि सुमित्रा भावेंचा पण उल्लेख केला आणि आता त्यांनीच लिहिलेला सिनेमा आउट हाऊस आता येतोय आणि आपण त्याच अनुषंगाने जर थोडं बोलू शकलो की कारण असे खूप कमी एक्सपेरिमेंट करणारे आणि तुम्ही आत्ता जसं म्हटलात की ज्याला समाजभान पण आहे, त्याला काहीतरी भावनिक अभ्यास पण आहे आणि तरीही एंटरटेनिंग पण आहेत असे सिनेमे खूप कमी येतात. त्यातला एक सिनेमा आहे. त्यातला मी ट्रेलर पाहिला तर मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की ते 1-2 म्हणजे सिनेमा बघितल्यानंतरच लक्षात येईल, पण 2 म्हाताऱ्या माणसांची आणि त्या एका आजीच्या नातवाची आणि त्याचा जे मित्र असतो त्याचा कुत्र, त्यांची अशी ती चौघांची ती गोष्ट वाटते. त्यातला तो म्हणजे म्हातारपणीचा कंपॅनियनशिपवाला मुद्दा ना मला तो फार इंटरेस्टिंग वाटतो. म्हणजे आता आम्ही अमुक तमुकवरती पण काही एपिसोड्स केले. आम्ही त्यात पण हेल्दी कसं अप्रोच करायचं म्हातारपणाला आणि कंपॅनियनशिपची कशी गरज असते वगैरे याच्याबद्दल आम्ही आत्ता नुकतेच काही एपिसोड्स केले. तर मला वाटतं तो पण त्याला एक काहीतरी एक त्याचा आधार आहे त्या सिनेमाला. तर एकूणच ज्यावेळेस आपण म्हातारपण म्हणतो, ज्यावेळेस त्याच्यासोबत येणारी कंपॅनियनशिप म्हणतो आणि ओव्हर पिरियड ऑफ टाईम जसे काही रिलेशनशिप्स बदलत जातात, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की एकतर म्हातारपणातली कंपॅनियनशिप आणि ती कशी बदलते, कशी असते आणि ओव्हर पिरियड ऑफ टाईम रिलेशनशिप्सच एकूण बदलल्या आहेत का? म्हणजे जवळजवळ नव्या एपिसोडचा विषय काढला. आपल्याला जर पार्ट 2 करावा लागणार आहे. अमुक तमुक वर भागणार नाही, नसतं तमुक तमुक असं करावं. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. याचं कारण असं आहे, नैसर्गिक झालेला बदल लॉंगेव्हिटीमध्ये, फॅमिलीच्या कन्सेप्टमध्ये. कासोनाच्या सिनेमात त्याचा उल्लेख आलेला आहे की कुटुंब तर आधारासाठी लागणारच, पण कुटुंब आता रक्ताच्या नात्याने ठरणार नाही, मनाच्या नात्याने ठरणार.
बरोबर. रक्ताच्या नात्यातल्या कुटुंबाची कल्पना हळूहळू डिसमेंटल होत गेली गरजेप्रमाणे. मी मगाशी बोललो त्याप्रमाणे पूर्वी, आणि हे पण मी अनेक वेळा सांगितलं आहे पण परत तुम्हाला सांगतो, कदाचित माहिती असेल नसेल, हे घड्याळ आहे, याला म्हणतात ॲनालॉग वॉच. बरोबर. तुझ्याकडे पण ॲनालॉग आहे, डिजिटल. हे डिजिटल. याच्यात आणि याच्यातला फरक काय? म्हणजे मला माहिती असलेला फरक, हे मेकॅनिकल ह्यानी चालतं, एनर्जीवरती, म्हणजे कायनेटिक एनर्जीवरती चालतं. हे बॅटरी ऑपरेटेड आहे, डिजिटल सिग्नल्स वरती चालतं. हां, म्हणजे हे किल्ली द्यावी लागते, किल्ली किंवा काहीतरी मशीन आहे बॅटरी टाकून चालतं. येस, बरोबर आहे. आणखी बघ, हा बौद्धिक अप्रोच आहे. वायवा सुरू असं वाटायला लागलं एकदम. अरे आता मला काय वाटतं माहिती आहे का, त्याच्यात किती वाजले हे कळतं फक्त. याच्यात किती वाजले आणि किती वाजले नाही दोन्ही कळतं. इट शोज यू व्हॉट टाईम इट इज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कन्सेप्ट ऑफ टाईम. तोही मानवनिर्मित आहे. हो, दिवसाचे 24 तास सूर्य चंद्र याच्याशी हवे, हो. पण 6ला 5 कमी आहेत आणि 7 वाजलेले नाहीत. 7 वाजायला अजून 1 तास आहे. तसं जीवनाच्या घड्याळामध्ये म्हातारपण याला अजून अवकाश आहे, पण ते येणार आहे याचं भान असणं आणि मग तरुणपणी जगणं, जे मगाशी मी बोललो ते. तर ॲनालॉग लाईफ पूर्वी अगदी मर्यादित कुटुंब म्हटलं तरी कुटुंब काय होतं, तरुण लोक, कारण आपल्याकडे मुलगी सासरी यायची, मग त्याचे काही तोटे बिटे आहेत ते त्याच्यावर 3रा एपिसोड करू आपण. पण त्याच्यामध्ये ते नवरा बायको, तो कर्ता पुरुष म्हणजे नवरा असायचा, घर बघणारी ती बायको असायची, आणि ती मुलांकडे पण बघायची आणि नवऱ्याच्या आईवडिलांकडे पण बघायची. आता घरात 2 म्हातारी माणसं, 2 लहान मुलं जी वाढत आहेत, जे म्हातारे होऊन परत लहान होऊन मरणार आहेत, आणि जे 2 तरुण आहेत ते विसरलेत की आपण लहान होतो आणि म्हातारे व्हायचं भानच त्यांना उरलेलं नाही आहे. अशा वयातले 2 तरुण लाथ मारीन तिथं पाणी काढीन, अशा ह्याच्यातले. दिस इज ॲनालॉग फॅमिली. कारण न बोलता न शिकवता त्या मुलांना लहानपण काय आहे अनुभवतात, तरुणपण काय आहे दिसतं, म्हातारपण काय आहे हे पण दिसतं. आणि गरजा एकमेकाच्या भागवण्याकरता भूतकाळ आणि भविष्यकाळ एकत्र येतो. आजोबा आजी आणि नातू आणि नातवंड यांचं जे नातं असतं त्याच्यामुळं बाहेरच्या जगाची एवढ्यात गरज लागत नाही. यांना तयार व्हायला वेळ लागतो, त्यांना पण तयार व्हायला वेळ लागतो. यांना कळत नाही रस्त्यावर धावत सुटावं, यांना कळतं म्हणून ते हात धरून मागे ओढतात. बाप रागवला तर ते म्हणतात जाऊ दे रे, लहान आहे तो. म्हणजे आजोबा आजी ना, तरुण लोक आजोबा आजी झाल्यावर कळतं की लहान मुलांना प्रेमाने वागवावं. तरुण असताना यांना शिस्तीने वागवावं. हे आमच्या सिनेमात आहे. आमच्या आउट हाऊसमध्ये हा जो प्रश्न बदलत्या घटकांमुळे झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे पण लॉंगेव्हिटी वाढलेली आहे. खूप लोकांचे आईवडील त्यांच्याबरोबर नाही. हो, लहान मुलं असतात पण घरात सगळे घरात संध्याकाळी येतात, आणि हल्ली तर प्रत्येकजण आपल्या जगात असतो. या सगळ्या झालेल्या फरकामुळे जे काही घडलं आहे म्हाताऱ्यांच्या आयुष्यात, त्यामुळे त्यांना असं झालं म्हणजे पूर्वी आपलं जे आहे ते सगळं मुलाचंच आहे अशी मनोवृत्तीच होती आणि असायचंच. बरोबर. आता शिकवतात सगळं मुलांच्या नावाने एकदम करू नका, ते तुम्हाला फसवून गेले तर काय कराल, कुठं जाल. त्यामुळे बरं, लॉंगेव्हिटी वाढलेली आहे, त्या मानाने तरुण पण आहे.
मग आत्ता कुठेतरी आयुष्यात संधी मिळाली की थोडे पैसे पण आहेत, कर्तव्य सगळी करून झालेली आहे. त्यामुळं आता थोडं आपण हिंडावं, फिरावं, सगळं काही बघावं. हे करण्याकरता पूर्वी लोक यात्रेला जायचे, ते लोक बरोबर जायचे ना. त्यामुळे कंपॅनियनशिप म्हणण्यापेक्षा आपल्या अनुभव विश्व समजून घेणारं दुसरं माणूस असणं. लहान मुलांची दोस्ती होते एवढंच नाही, तर जे म्हातारे लहान मुलं आहेत असं त्यांना वाटतं त्यांच्याशी पण दोस्ती होते. तर व्हॉट इज कंपॅनियनशिप? कंपॅनियनशिप ही जी अशी आहे की तुझा अनुभव विश्व माझा अनुभव विश्व अशी मिळतं जुळतं आहे हे कळणारं दुसरं कोणी लागतं. आणि दॅट इज कंपॅनियनशिप. मग आज ते द्यायला घरात लोक नाही आहेत. बरं, जी बाहेर लोक नाहीत ती लहानपणापासून माहिती असलेली नाही आहेत, पण लहान मुलं आहेत. मग राहतं कोण? प्राणी. तू एक लक्षात आलं का तुझ्या या जिमखान्यावर जरी हिंडलास तू, कुत्रे पाळणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे आणि कुत्रे घेऊन हिंडायला जाणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे. ह्याच्याचबरोबर भटक्या कुत्र्यांना फुकटचं खायला घालून न नेणारी घरी माणसं पण वाढली आहेत, ज्यांच्या कुल्यावर फटके दिले पाहिजे. तुम्हाला प्रेम आहे तो घरी घेऊन जा ना, कुत्रं वाढवा नाही. पण आणि तो आमच्या सिनेमात तुम्हाला दिसेलच की तो आनंद करतो, कुत्र्याविषयी त्याला काही आवडत नाही. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की त्याची वाट बघणारं घरात पूर्वी कोणी नव्हतं, एवढं एक कोण आहे तो कुत्रा. आणि मग त्याला इतकं म्हणतं आपण घरी का कुठं वाट बघतंय आपलं. हे जे फिलिंग आहे येणारं, जे पूर्वी घरी असायचं ना, नातू आला शाळेतनं की आजी आजोबांना झालेला आनंद त्यांना लिहून नाही द्यायला लागायचा, कळायचा. किंवा नातवंड आजोबांकडे जाऊन सांगायची काय झालं ते, कारण तरुण लोकांना वेळच नसतो. याच्यावर एक 2-4 शॉर्ट फिल्म्स अप्रतिम आलेले आहेत. दादा नावाची एक आहे आणि हरवलेला पाऊस नावाची, छान आहे. आता त्यातनं कळतं म्हणजे शिक्षणाचं प्रभावी माध्यम पण आहे आणि करमणुकीचं पण प्रभावी माध्यम आहे. मग फरक काय आउट ऑफ आणि इथं? हे जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर फार बौद्धिक करून चालत नाही, पण बुद्धीला फाटा देऊन खोट्या गोष्टी सांगून पण नाही चालणार. पण भावनिक अपील तर पाहिजे. म्हणजे खायला तर पाहिजे, पण खाणं नुसतं पौष्टिक नको, चविष्ट पण पाहिजे. त्याला आपण म्हणतात हेल्दी फूड. नाही, हल्लीचं हेल्दी फूड मग चवीला फाटत मारलेली आहे. पण पूर्वी घरी जे करून घालायचे ते बरोबर काढायचं. किंवा पौष्टिक द्यायचं असेल तर अगदी ते चविष्ट नसलं तरी आई गोष्ट सांगायची आणि गोष्ट अरे ते बघ काय आलं तिकडं, शुगर कोटेड पिल होते. म्हणजे बौद्धिक घास भावनिक ह्याच्यात हर असा टाकून द्यायचा. भावना उद्युक्त करायच्या आणि पटकन बौद्धिक घास द्यायचा. उदाहरण देतो, लगेच कळेल. इंजेक्शन देताना हल्ली सांगतात सुई टोचेल बरं का, म्हणजे मेले बोंबलं ते आहे ना, त्याला आधीच सांगून ठेवलं दुखेल. याच्या इतका मूर्खपणा नाही दुसरा. पूर्वी काय सांगायचे, अरे काय तिकडं पुक, कळायच्या आत सुई गेलेली असायची आत, बरोबर. किंवा सांगायचे ओरड बघू मोठ्यांदी, म्हणजे नैसर्गिकरित्या जे होणारच आहे तेच तुला करायला सांगायचं मुळात. आणि पटकन बघ, पेनलेस सर्जरी. तर मग सर्जरी ऑफ एज्युकेशन अंडर ॲनेस्थेशिया ऑफ एंटरटेनमेंट. बापरे. त्यामुळं बदलत्या काळाप्रमाणे, बदलत्या गरजाप्रमाणे हेल्दी एजिंग आणि एज रिलेटेड चॅलेंजेस, या चॅलेंजेसमध्ये सगळ्यात पहिलाच्या म्हणजे आजारपणाचा नाही आहे, मानसिक एकटेपणाच आहे. एकटं राहणं वेगळं आणि एकटं वाटणं वेगळं. मग घरात राहत आहे पण म्हाताऱ्यांकडून कोणी लक्ष देणार नसेल तर ते काय झालं, मग जबाबदारी झाली ना ती. फक्त खाण्यापुरतं त्यांना बोलवायचं वगैरे.
मग ते होऊ नये म्हणून कोण लागतं? नवीन एक एक्सपेरिमेंट सुरू झाला तिकडं, आत्ता आपल्याकडे येईलच. काय? वृद्धाश्रमातली लोक बसमध्ये घालायची आणि क्रेशमध्ये आणून 2 तास सोडायची. म्हणजे तिथली मुलांची त्यांची मैत्री होते, दोघांचा वेळ छान जातो. मग त्यांना परत न्यायचं, त्यांना परत न्यायचं. म्हणजे मानसिक गरजा भागवण्यासाठी काढलेल्या नवीन टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स आहेत. कारण काय आहे, याच्यात आत्ताचं काहीच नाही. म्हणजे पंचकर्म कशाला करतात हल्ली? म्हणजे ज्यांना आता आपलं जुनं सगळं शास्त्र निघतं ना परत, की किती अभ्यासू होतं, ॲलोपॅथी कसं वाईट आहे, आयुर्वेद, पंचकर्म, शारीरिक शुद्धी केली पाहिजे, डिटॉक्स. करेक्ट. आउट हाऊस हा डिटॉक्स. कारण सध्याची कुठली सिरियल बघा, काही बघा, मला म्हणजे सारखं सेक्स म्हणू नका, व्हायलन्स म्हणू नका. ती आली की ती नजरेने सुद्धा सांगत नाही, धडा धरून गळ्यातच पडते आणि दोघं म्हणून जातात. अरे तुझ्या आईला बोल, एवढं करून प्रेम आहे हे कळतच नाही. पूर्वी नुसतं आलं आणि दारात हा आला आणि ती हळूच स्वयंपाकघरात गेली की कळायचं प्रेम आहे. इतकी भाषा बदललेली आहे आपल्याला. तर ह्या बदलत्या भाषेत कळणारे ही जी गोष्ट आहे त्याच्यात त्याकरता ही भाषा जास्त समृद्ध आहे, करणारी आणि हसत खेळत सांगितली गोष्ट. कुठला तरी मुद्दा विसरलो मी बोलतो. कुठनं प्रश्न सुरू केला होतास तू? कंपॅनियनशिप सिनेमात. कंपॅनियनशिपचा अर्थ त्यामुळे असा आहे, कंपॅनियनशिप इज नॉट नेसेसरीली अ फिजिकल थिंग, इट्स एन इमोशनल थिंग. बरोबर. इट्स एन इमोशनल थिंग. इट गिव्ज यू पर्पज टू लिव्ह. राईट राईट. मग तुम्हाला असं वाटतं कशामध्ये जगतोय चायला आपण, असं नाही वाटणार आहे. मग त्याच्याकरता काय लागतं? ज्यांचं अनुभव विश्व तेच आहे असे 2 लोक लागतात. लहान मुलं एकमेकांशी कशी खेळतात बरोबर, कारण दोघांची वाढ तेवढीच असते, अनुभव विश्व सारखंच असतं. तू ते तसं म्हाताऱ्यांचं असतंच ना. आणि आता ही सिस्टीम परत आणणं काय आपल्या हातात नाही. जिमखान्याच्या प्रत्येक एका आड एक घरात तुला म्हातारे भेटतील ज्यांची मुलं परदेशी. आता त्यांना प्रेम वाटत नाही असं नाही आहे, पण ते फिजिकली तर असू शकत नाही. मग ते काय करतात? बोंबलायला पैसे पाठवतात. तर पैसे घेऊन काय करायचं? डोंबलावर घालायचे का? हां, कोणीतरी माझ्या शेजारी तिकडं आहे. याच्यावरसुद्धा ओढ नावाचा एक शॉर्ट फिल्म केलेली आहे, ती छान आहे. म्हणजे काय आहे, हे शिक्षण जे आहे, शिक्षण म्हणूच नको याला, हे करमणूक पण आहे आणि नकळत होणारं शिक्षण पण आहे. याचं कारण कसं आहे? कारण हे सर्व स्तरावर काम करतं. आता मी तुझ्याशी बोलतो, तू माझ्याशी बोलतो, कॅमेरा आपल्याला टिपतोय, या सगळ्या याच्यामध्ये आपण नुसते शब्द नाही, मी माझ्या शब्दावर तुझी काय प्रतिक्रिया आहे हे आजमावतोय. तुला विचारत नाही बरं मग मी सांगितलं त्याच्यावर तुला काय वाटलं, असला गाढवपणा नाही करत मी, कारण मला कळतं आहे काय आहे काय केलं. आता तू फारच व्यायाम झाला, एकदम चुकून तिकडे होऊन डोळा मारला की ह्या आवडतात यांना, तर मग आपल्याला कळतंच ना की काय चाललंय ते. तर म्हणजे भाषा 3, नजरेची भाषा, कानाची भाषा. तिकडे जाऊन सांगितलं जरा मोठं कर, हां बरं. मग 3 भाषेतनं आपण संवाद साधतो. ते पुस्तक आल्यापासून अर्धी म्हणजे बोलण्याची भाषा पण नाही, लिहिण्याची भाषा पण. म्हणजे पेशवाई आली, 3.5 शहाण्यापैकी अर्धा शहाणा फक्त उरला म्हणजे पुस्तक, आणि बाकीचे 2.5 शहाणे सिनेमात आले. मग तिघांना एकत्र आणणारं माध्यम हे सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये आपण तिन्ही वापरू शकतो. आणि ते आता का जास्त महत्त्वाचं आहे? कारण आता पूर्वी अनेक वर्ष सिनेमा म्हणजे कॅमेरा आणि साऊंड हे ॲक्सेसिबल नव्हतं, ॲफोर्डेबल नव्हतं. आता हे आल्यापासून ॲफोर्डेबल मिळालं. बरोबर. म्हणजे कुटुंब एकत्र येऊन छोटं घर मिळालं त्यांना. हां, मोदींनी कसं सगळ्यांना घर दिलं. आता नुसती लाडकी बहीण नाही, लाडकी फॅमिली आहे आपली.
त्यामध्ये ऑडिओ, व्हिज्युअल आणि शब्द सगळे एकत्र नांदतायत. याच्यापूर्वी काय होतं अनेक वर्ष, शब्द पुस्तकात, फोन फार फार आवाज तिकडे वरती कुठंतरी, आणि चित्र पडद्यावर. म्हणजे अशी पांगलेली फॅमिली, ती एकत्र आणणारं घर इथं मिळालं. पण या सगळ्या ह्याच्यात 14-15 वर्ष फक्त लिहायला वाचायला शिकवलं, बघायला आणि ऐकायला कुठे शिकवलं. बरं, लिहायला वाचायला शिकवलं ते पुरलं असतं तर शाळेची गरजच नव्हती, कॉलेजची पण नव्हती, फक्त लायब्ररी काढली असता चाललं असतं. पण ते पुरत नाही. पुस्तक वाचलं तरी इन बिटवीन द लाईन्स शिकवायला मास्तर लागतो. तसा सिनेमामध्ये सुद्धा इन बिटवीन द शॉट्स काय पाहायचं ते कळायला शिक्षक लागतो. पण आत्ता शिक्षण काय आहे? फिल्म ॲप्रिसिएशन, म्हणजे फिल्म ही कला कशी आहे. पण फिल्म ही सगळ्यात समृद्ध भाषा आहे कलेच्या आधी. गाणं ही कला आहे, पण आवाज ही भाषा आहे. बरोबर. चित्र काढणं ही कला आहे, पण रेखाटणं ही भाषा आहे. आणि त्यामुळं कोणी 1.5 मिनिटाच्या आत गांधींचं चित्र काढतो आणि आपण 2 तास करून काढलेला गांधी लोकांना गांधी वाटत नाही. हा फरक आहे कला आणि भाषामधला. तर ही कला व्हायच्या आधी ही भाषा आहे. आणि ही भाषा जोपर्यंत शब्दांची नव्हती तोपर्यंत फक्त भावनांची होती. बरोबर. आणि मग शब्द का आले की मला जो विचार, वैचारिक मेंदू वाढला ना माझा. म्हणजे माणूस आणि इतर प्राणी यातला फरक काय? भावना त्या प्राण्यांना पण आहेत आणि आपल्याला पण आहेत. पण आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे, ज्याचा आपण जास्त करून गैरवापर करतो हल्ली. तो वेगळा मुद्दा, चौथा अमुक तमुक. पण विचार करण्याची क्षमता आहे. आणि मग विचार मला जर तुझ्याशी शेअर करायचा असेल तर प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट लागतात. लेथ जाऊन प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आली, तशी शब्दाची भाषा आली की मी विचार तुझ्याशी शेअर करू शकतो. आणि तोपर्यंत विचार शेअर कधी कळायचा? भावनेतून तुमचा झालेला विचार कुणाला न कळणारा, तो जेव्हा कृतीत मॅनिफेस्ट व्हायचा. की मी आता तुझ्याशी बोलतोय आणि आता तुला काही सहनच होत नाही, म्हणून एका क्षणाला तो उठतोच आणि माझ्या कान चलत देतो की मला कळलं, अरे बापरे आपण काहीतरी चुकीचं केलं का हा मूर्खासारखं करतो. हां. किंवा तू झालं एकदम उठून उभा राहणार, हात हातात घेतले, काय आज माझा वेळ कसा काय कामी लागला वगैरे. कळलं, भाषेशिवाय कळलं. मध्ये विचार झालेला आहे, तो कृतीमध्ये आला. आता सगळ्या विचारापाशी येऊन थांबला आहे. तोंडाने म्हणायचं माझं तुझ्यावर प्रेम आहे, कृती शून्य. असं कृतीत यायला पाहिजे ना ते. असं म्हणजे गजरा आणला म्हणजे काय प्रेम नाही झालं की. तर या दोन्ही भाषा एकत्र आणण्याकरता, म्हणजे एक बौद्धिक शिक्षणाची भाषा, एक भावनिक शिक्षणाची भाषा, एक अनुभवातून आलेलं शिक्षण आणि एक माहितीतून आलेले शिक्षण. नुसती माहिती म्हणजे शिक्षण नाही, प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन हे ज्ञान होतं. आणि त्याला अनुभवाची जोड मिळाली की शहाणपण येतं. हे तिन्ही आलं तर शहाणपण. आणि मग या तिन्ही येण्याकरता आपली सगळी क्षमता आपल्याला कळली पाहिजे आणि वाढली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्याकरता मला हे माध्यम चांगलं वाटलं लोक शिकवायला. आणि मी सुरुवात त्याची अशीच झाली ना, पटेलांपासून 3 पैशाचा तमाशा किंवा अशी नाटकं केली की जी सोशली रेलेव्हंट असलेली नाटकं केली. आणि अशा वेळेला मला त्या सुमित्रा भावे सापडल्या की ज्या मूळच्या फिल्ममेकर नाही, वयाच्या 40व्या वर्षापर्यंत सोशल रिसर्च करणाऱ्या आणि शिकवणाऱ्या शिक्षिका आणि संशोधिका. आणि त्यांना एक संशोधन करताना जेव्हा लक्षात आलं झोपडपट्टीतल्या बायकांवर की या बायकांना लिहिता वाचता येत नाही, तशी शिक्षणाची आधुनिक उपकरणं कामाची नाहीत. त्यांना आर्टिकल वाचता देता येत नाही, त्यांना टेबल दाखवता येत नाहीत, चार्ट दाखवता येत नाहीत, स्टॅटिस्टिक्स सांगता येत नाही.
मग आपण संवाद कसा साधणार? आणि जेव्हा त्यांच्या लक्षात की सगळ्या बायका सिनेमा बघतात, ठीक आहे, मग आपण जी शास्त्रीय माहिती संशोधनाने गोळा केली ती त्यांच्यापर्यंत आपण गोष्टीतनं पोचवू. म्हणून ज्या बाईंनी पहिला सिनेमा केला आणि त्या सिनेमाचा प्रतिसाद त्या बायकांनी जो दिला, त्यातून त्यांची खात्री पटली की हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. जे ठीक आहे, म्हणजे करमणुकीकरता वापरावं, पण त्याचबरोबर लोकांना नकळत शहाणं करण्याकरता वापरता आलं तर चांगलं होईल. आणि म्हणून शिकायला सुरुवात केली. आपण जसं जर्मन शिकायला सुरुवात करतो, फ्रेंच शिकायला, तसं चित्रपटाची भाषा शिकायला सुरुवात केली. त्याकरता सुनील सुक्तनकर नावाचा डिरेक्शनचा कोर्स केलेला एक मुलगा बरोबर घेऊन को डिरेक्टर म्हणून अनेक वर्ष तांत्रिकतेतल्या बाजू समजून घ्यायला होत्या. आणि पहिले 10 वर्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनसाठी फिल्म केल्या मुलींच्या विमेन एम्पॉवरमेंटवरती, चाकोरी. आणि दोघी ही केलेली पहिली त्यांची फिल्म 2 बहिणींवरची. सगळी त्याला खूप अवॉर्ड्स मिळाले, सगळीकडे माहिती आहे. आणि तेव्हापासून त्यांनी एक ठरवलं की विषय असे घ्यायचे की ती सामाजिक रिलेव्हन्स आहे, पण ते पोचलं पाहिजे सगळ्यांपर्यंत आणि शक्यतो. आणि त्यामुळं स्टिग्मा असलेल्या 5 वैद्यकीय आजारांवर अत्यंत प्रभावी सिनेमा केलेला जगात दुसरा कोणी फिल्ममेकर नाही. HIV, मेंटल इलनेस म्हणजे हा आपला देवराई, नितळ, अस्तू, कासव, असं कोणी नाही. आणि त्यामुळं मला असं वाटलं की इथे सांगड जमते माझी बुद्धीची, भावनेची आणि भाषेची, म्हणून मी त्याच्याकडे लक्ष दिलं. सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता फोनकडे हात दाखवत म्हणाला की प्रत्येकजण आपापल्या जगात असतं. आणि मला हे खूप फॅसिनेटिंग वाटतं की आपण बुद्धी आणि या दोन्ही याच्याबद्दल 2 ब्रेन्सबद्दल बोललो, त्याच्यावरती होणाऱ्या त्याचे सोर्स, वेगवेगळे सोर्सेस आहेत. आता एक नाटक पण आहे उत्तम, ये जो पब्लिक आहे. हो, यांचं नाटक आहे बेळ्यांचं. त्यात दोन पात्र आहेत. एक पात्र शिडीवर बसलाय, तो डावा मेंदू आहे, आणि स्टेजवर हिंटो तो उजवा. म्हणजे या माध्यमातून सुद्धा तुम्हाला विचाराला प्रवृत्त करणारं काहीतरी खाद्य मिळू शकतं आपल्याला. त्याच ह्याच्यात मला हे होतं की जेव्हा काही काळापूर्वीपर्यंत तुमच्या दोन्ही म्हणजे भावना असतील, बुद्धी असेल, यांना स्टिम्युलेट करणारे खूप साऱ्या गोष्टी आजूबाजूला घडत होत्या, दिसत होत्या, इन्फॉर्मेशन सोर्सेस येत होते, सिनेमे येत होते. पण आता जेव्हा फोन हे एक आयसोलेटेड व्ह्यूइंग झालं आहे, म्हणजे फिजिकली म्हणतो की मी पर्सनल व्ह्यूइंग म्हणूया आपण, तेव्हा जेव्हा त्याच्यावरती सतत एक इन्फॉर्मेशन कॉन्स्टंटली येते तुमच्याकडे, देअर इज अ केऑस ऑफ इन्फॉर्मेशन, त्यानी आपल्या या दोन्ही भागांवरती मेंदूच्या परिणाम होतोय असं वाटतंय का? आणि काय प्रकारे घडतं? कारण का एका पॉईंट नंतर त्याचं हार्डवेअर जरी धरलं तर त्याची एक स्ट्रेन येणार आहे, कारण केवढा प्रोसेस करू शकणार आहे. आणि त्याच्यामुळं कॉन्टेक्स्ट जो मगाशी म्हणालात तुम्ही, तो कॉन्टेक्स्ट बदलत जातो. कारण का मी जर माझ्या जगात असेन तर माझ्यासाठी, मी आत्ता जरी प्रेझेंटमध्ये इथे असलो तरी माझ्यासाठी मी वेगळ्या जगात आहे, तर तो कॉन्टेक्स्ट बदलतोय का? आणि त्याचा काही परिणाम होतोय असं वाटतंय का तुम्हाला, ॲज अ सायकॅट्रिस्ट म्हणून पण, ॲज अ मीडिया पर्सन म्हणून पण? काय पहिलं तर एक वेळेला आपण असे वेगवेगळे विचार करत नाही की आता मी सायकियाट्रिस्ट म्हणून तुला सांगतो ना, नाही, मग आता मी एक साधा माणूस म्हणून तुला सांगतो. आता मी इंटिग्रेशन हे काम आहे आपलं खरं म्हणजे. आणि मला असं वाटतं, मला काय वाटतं, आपल्याला जे वाटतं ते खरं असतं ते तपासून घ्यावं लागतं. वाटणं ही प्रक्रियाच सब्जेक्टिव्ह आहे, असं ऑब्झर्वेशन आहे, हे ऑब्जेक्टिव्हिटी आहे त्यात. म्हणजे मला जसं वाटतं तसं मी त्याला विचारून पाहिलं, त्यालाही तसंच वाटतं, यालाही तसंच वाटतं, आणि मग तिघांनी मिळून आम्ही टेस्ट केली आणि त्यात लक्षात आलं की आपल्याला जे वाटतं ते बरोबर आहे. रिॲलिटी टेस्टिंग आहे. हा शास्त्र आणि वाटणे यातला फरक आहे. त्यामुळं अरे मला वाटलं आगाशे तुम्ही येणारच नाही, मी आपला आलो इथं 4ला, तुम्ही कोणीच नाही काय, आणि आम्हाला वाटलं तुम्ही येणार नाही. अरे चायला असं कसं काय वाटलं? त्यामुळे वाटणं सब्जेक्टिव्ह, पण परिणाम होईल की नाही, नक्की होणार. कारण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड,
बिफोर एनी एक्सपिरियन्स. अर्लियर सगळ्यात उशिरा गोष्ट येणारी गोष्ट होती माहिती. सगळ्यात पहिलं काय याचा अनुभव. आधी यायचा. मग अनुभव आधी यायचा, त्यातून ज्ञान व्हायचं. अनुभव काय यायचा, तू चॉकलेट दिलं, मी घेतलं आणि निघालो. तू गेलेला दिसला की कुल्यावर फटका मिळाला की शिक्षण व्हायचं. पुढच्या वेळी कोणी चॉकलेट द्यायला आलं की अनुभव आधी आला, त्यातून ज्ञान मिळालं काय की असं जर काही केलं तर पेनफुल आहे. असं काही केलं, निघता निघता काकांना नमस्कार केला, आई वडील खुश, रिवॉर्ड पनिशमेंट. येस. असे अनुभव आले, अनुभवातनं ज्ञान आलं. आणि मग शेवटी मेंदूची वाढ नीट झाली आणि जर बुद्धी असेल बोंबलायला, म्हणजे आमचं बुद्धी ही काय फारसं कौतुकास्पद गोष्ट नाही आहे, पण असले तर मग त्या माहितीचा उपयोग की हा आला आपल्याला अनुभव जो आला त्याच्यावर ह्या माहितीचा निकष लावला तर ही माहिती काही फारशी बरोबर नाही किंवा अर्धवट आहे किंवा माहिती चुकीचीच आहे. कारण माझा अनुभव वेगळा आहे, त्यामुळे हा जो निष्कर्ष ज्यांनी काढला आहे त्याचा अनुभव वेगळा असेल. त्यामुळं माहिती सगळ्यात शेवटी. कारण स्रोत काय माहितीला, स्रोत काहीच नाही ना. आई वडील 5 वर्षापर्यंत घरी, शाळेत जायचंच नाही 6 वर्षापर्यंत. मग त्याच्यानंतर शाळेत गेलं तर मित्र, मग मित्रांचा अनुभव विश्व वेगळं, प्रत्येकजण आपल्या घरी वाढलेला. बरोबर. आणि मी असं केलं, वडिलांनी आईला मारलं, तुला वडिलांनी, आम्हाला नाही मारत बाबा. माहिती अशी वेगळी. मग लिहायला वाचायला शिकणं, म्हणजे लिहायला वाचायला शिकून त्याचा अर्थपूर्ण कळेपर्यंत वाचणं, याला किती काही काही लोकांना जन्मभर जमत नाही, नुसते वाचतात पण काय बाकी कळत नाही, किती वेळ लागणार. त्यामुळं माहिती सगळ्यात उशीर यायची. आता आल्या आल्या इतकी माहिती, क्रेशमध्ये काय म्हणजे आता खरे गर्भसंस्कार कळतात आणि त्यामुळे नवीन थेरपी पण आलेत की आई पोटुशी असताना असं बोलू नका बरं का, नाही तर अभिमन्यू येईल. नाही सांगणार, पण गर्भसंस्काराचा त्याच्यावरच चाललेला आहे. पण अगदी गर्भसंस्कार नाही, गर्भसंस्कार नक्की कशात आहे ते मी तुला सांगतो. आणि त्याच्यावर आमची साखरेपेक्षा गोड नावाची फिल्म आहे, उत्तम फिल्म आहे. की आपण पोटात असताना आई काय करते आणि काय खाते याच्यावर आपली आरोग्य पत्रिका लिहिली जाते. असं करणं. तर हा फरक झाल्यामुळे आता असं होईल की माहिती खूप, म्हणजे प्ले ग्रुपमध्येच माहिती, आणि याच्यात तर कुठली म्हणजे अयोग्य माहिती योग्य माहिती असा प्रश्न, नुसती माहिती. हो. मग ह्याचा तुम्ही अर्थ काय लावाल हे तुमच्यावर अवलंबून आहे खरं. मग ह्याचा परिणाम 2 गोष्टीत तू म्हणतोस तसं होऊ शकतो. पूर्वी तू एके ठिकाणी, मी दुसऱ्या ठिकाणी, हा तिसऱ्या ठिकाणी, पण एखादी वेळ झाली की सगळे एकमेकांच्या आईला आत्ता काय करत असेल, जाऊया का, असेल घरी का, हां असं असेल. आत्ता तिघं इथं बसलेले आहेत, प्रत्येकजण आपल्या आपल्या याच्यात करत, चहा घेणार का, हां सांग, आला का, बरं राहू दे. म्हणजे यू आर इन अ डिफरंट स्पेस, सेम टाईम बट इन अ डिफरंट प्लेस, अँड मे बी इन डिफरंट टाईम्स इफ यू आर कॉलिंग समवेअर एल्स. असं कळलं मला. मग आता हे झाल्यामुळं काय आहे, एक तर जन्मापासून हे असेल तर सवय होतं, दॅट बिकम युअर नॉर्म. मागच्या पिढीला कळत नाही, मग ते बोंबलत बसतात, या मुलांचं काय होणार काय होणार. की तुम्ही काय बोंबलून काय होणार नाही, जे व्हायचं तर होणार. त्याच्यावरची सोल्युशन ते काढतील, तुम्हाला ती जमणार नाहीत कारण तुम्हाला माहितीच नाही त्यांचं. यू आर नॉट बॉर्न विथ इट.
म्हणजे आता तुला आळेकरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता वय झालं म्हणजे आय एम गोईंग फ्रॉम प्रेझेंट टू पास्ट. आणि दे आर ग्रोईंग फ्रॉम प्रेझेंट टू फ्युचर. आळेकरांच्या नाटकात की आम्ही आता भूत झालो आहे, तुम्ही वर्तमान आहात. आणि व्हाय वी नीड यंग पीपल अराउंड, कारण ते वर्तमानाच्या जेवढ्या सान्निध्यात असतात ना तेवढे म्हातारे असूच शकत नाहीत. बिकॉज ऑफ लिमिटेशन्स, बिकॉज ऑफ सेरेब्रल लिमिटेशन्स, फिजिकल लिमिटेशन्स, इमोशनल लिमिटेशन्स, सगळ्यामुळं. आणि ते अजून अनुभवत आहेत ना, त्यामुळे ते प्रेझेंट आहेत. आणि त्यामुळे हल्लीचे कुठले लोक हे मला नको आहे, मला येत नाही असं म्हणणारी आजी नातू झाला तर मुलाला सांगते हे मला शिकव. कारण मुलाला बोलायला वेळ नाही. आणि मग याच्यावर व्हॉट्सॲपवरती नातू गरज ही कसं शिकवू शकते माणसाला, ज्याला मोबाईल आवडत नाही. अशा अनेक म्हातारे मला माहिती आहेत की जे शिकलेले आहेत त्याच्यात. त्यामुळे गरज पडली तर शिकणार, फरक होत जाणार. फरक आपल्यामध्ये पण झालेला आहे. झाला म्हणजे आधी आपण असं म्हणतात माकडासारखे दिसायचो, का राजा माकडं होतो. बरं, याला दुजोरा देणारं रामायण आहे. रामाशी बोलणारी वानरं ही वानरासारखी वागत नसून माणसासारखी वागत होती, माणसासारखी बोलत होती बुद्धीने, पण वागत होती. त्यांना उड्या मारता यायच्या, त्या रामाला येत नव्हत्या. हा द्रोणागिरीवर जायचा. त्यामुळं पुढं पुढं म्हणजे सगळ्यात शेवटी बदल कुठले होतात तर ते दिसण्याचे. फंक्शनल बदल आधी होतात आणि दिसण्याचे बदल सगळ्यात शेवटी होतात. म्हणजे आपली सगळ्यात शेवटी शेपूट गेली, मग आपल्याला माणूस म्हणायला लागले. तोपर्यंत आपण वानरच होतो की नाही, बरोबर. तशी आता ही नवी पिढी दिसायला माणसासारखी आहे, पण याचा अर्थ ते माणूस आहेत असं काढणं चुकीचं आहे. पण आता माणसानंतरच्या पिढीला काय म्हणायचं आहे मला माहिती नाही अजून. कारण वानरांना पण कदाचित माहीत नसो की याला माणूस म्हणतात. पण पुढे झालेल्या पिढीला यांना माणूस म्हणायचे हे नक्की कळलेलं असेल. आणि उद्या त्यामुळे आश्चर्य वाटून देऊ नको की पेशवे पार्कमधल्या पिंजऱ्यांमधले वाघ अस्वल सगळे काढून आपल्याला जर ठेवलं आणि दाखवायला आणले तर माणूस, बरं का, माणूस रडतो. रडू नको, रडू. तर सायंटिफिकदृष्ट्या विचार केला तर काय हा बदल होणं मग झाला तर काय मला आश्चर्य वाटणार नाही ना. पण तो बदल व्हायला इतकी वर्ष लागतात की तोपर्यंत आपण भौतिकदृष्ट्या जिवंत असूच शकत नाही. आणि याचं कारण काय आहे, शरीर हे मनाने मन ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेली जागा आहे, ती मालकीची जागा नाही. ती सोडावी लागणार. याचं भान जोपर्यंत आहे तोपर्यंत मन आहे. आणि त्यामुळे हे शरीराचे नियम वेगळे, मनाचे नियम वेगळे. त्यामुळे माणसाची गंमत कशात आहे की दोन्ही मन आणि शरीर एकाच म्यानात ठेवलेलं आहे. म्हणजे टँजिबल आणि इनटँजिबल एकाच वेळेला आहे. आणि त्यामुळे फायदे कसे आहेत, तोटे पण कसे आहेत. वर्गात बसलोय, शिक्षक भिकार शिकवत आहेत, जाऊ दे, आपण मनाने दुसरीकडे, कळणार पण नाही. बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे, सुपर पॉवर आहे ती. सुपर करेक्ट आहे. आणि त्यामुळे असे फरक होत जाणार. त्याचे स्वरूप काय, दृश्य स्वरूप काय माहिती नाही आपल्याला.
पण माहिती असायची गरज नाही, कारण तेव्हा आपण नसू, म्हणजे या फॉर्ममध्ये तरी नसू. त्या फॉर्ममध्ये असू तर आपण प्रेझेंट असू. सर मगाशी आपण शूट चालू व्हायच्या आधी एक गोष्ट तुम्ही सांगितली ती आत्ता मला या क्षणाला खूपच जास्त रेलेव्हंट वाटते विचारणं. ते म्हणजे तुम्ही म्हणालात की दिसणं आणि बघणं ह्याच्यात फरक आहे. दॅट्स अ डिफरन्स बिटवीन लिसनिंग अँड हिअरिंग. त्याबद्दल सांगू, कारण का मला असं वाटतं की हे जे डिफरन्स आहे हा पुढे पुढे जाऊन अजून जास्त त्यातली दरी वाढत जाणार आहे. हो, याचं कारण मी तुला सांगितलं, शिक्षण आलं ते बुद्धीचा मेंदू वाढायला लागल्यानंतर आल्यामुळं प्रिसिजन ऑफ थॉट कम्युनिकेशन हे म्हणून शब्द हे माध्यमाला. त्याच्या आधी ज्या 2 भाषेत आपण संवाद साधायचो त्या भाषा एक ते नैसर्गिकरित्या शिकायचो, आपल्या कुवतीप्रमाणे शिकायचो, पण त्या शिकवल्या गेल्या नाहीत कधी. आणि तो फरक आहे. म्हणजे डोळ्यापुढं येतं ते दिसतं ते पॅसिव्ह, कानावर पडतं ते आपली इच्छा असो इच्छा नसो ते पडतं, त्याला ऐकणं म्हणत नाही. आपण काम देऊन जे बघतो किंवा अरे काहीतरी चांगलं इंटरेस्ट, आता खूप जण बसले आहेत, काहीतरी ती बोलते तू बोलतो तू, आणि तू त्याला म्हणते थांब थांब ती काय म्हणते ऐकू जरा काय तुम्हाला, ते ऐकणं. सायकियाट्रीमध्ये पहिला मला शिकायला लागायची लिसनिंग स्किल्स. आपल्या शिक्षणाचा एक फायदा असा किंवा फायदा काय म्हणतो, तोटा असा आहे, दुसऱ्यांनी बोलायला सुरुवात केली की त्याच्या तिसऱ्या वाक्यात आपण गृहीत धरतो पुढचं काय बोलणार आणि आपण बोलायला सुरुवात करतो. मला असं वाटत नाही की आपण शांतपणे दुसऱ्याचं ऐकून घेतो. आपल्या कुठल्याही संवादाच्या ह्याच्यात बघ, कधी तुला दिसलंय का असं, हा मनुष्य बोलतोय त्याचं संपल्यावर हा मनुष्य बोलतोय, तिसरं लगेच प्रतिक्रिया द्यायला मोकळं, प्रतिसाद नाही. कारण का आपल्याला शिकवलंच नाही. तू काय म्हणायचंय हे तुझं सगळं म्हणणं संपलं की मी त्याच्यावर सांगेन ना की तुला म्हणायचं ते म्हणायचंय, मग तुला असं तर मी म्हणायचं असं त्याच्यावरनं मी म्हणू शकतो जर मी नीट ऐकलं तर. पण म्हणजे हे बघणं आणि ऐकणं ॲक्टिव्ह जे व्हायला पाहिजे ते आता पॅसिव्हली होतं. आणि मग माझं परत सगळीकडं हल्ली मी सांगतोच तेव्हा, द डेंजर्स ऑफ पॅसिव्ह सीईंग अँड लिसनिंग आर वर्स दॅन पॅसिव्ह स्मोकिंग. पॅसिव्ह स्मोकिंग वाईट आहे हे कळायला सुद्धा बुद्धिमान माणसांना इतकं वर्ष लागली. ज्या बुद्धिमान माणसांनी IQ शोधून काढला त्यांना EQ शोधायला 100 वर्ष लागली. हां, बुद्धीच्या मर्यादा लक्षात घ्या. आपण कॉन्स्टंटली काहीतरी निर्णय घेत असतो एक, आणि ते निर्णय काही भावनिक असतात काही वैचारिक असतात. वैचारिक निर्णय निभावायला भावनिक भांडणं करावी लागतात सहसा, कारण भावनाही लगेच येते ना, आणि त्यामुळे शिकायचं ठरवलं. पण काही लोकांचे गट फिलिंग्स असतात. म्हणजे काय आहे थोडक्यात, त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रगल्भ आहे डाव्या मेंदूपेक्षा, आणि काही लोकांचा डाव्या प्रगल्भ आहे. पण डावा प्रगल्भ असणाऱ्या लोकांनी राज्य करायला सुरुवात केल्यामुळे आमच्यासारख्या उजव्या मेंदूच्या लोकांवर अन्याय झालेला आहे. आणि ज्याला मी इंटलेक्च्युअल टेररिझम म्हणतो, बौद्धिक दहशतवाद. बौद्धिक दहशतवाद म्हणजे त्यांनी तर आता सांगायला सुरुवात केली रॅशनल इमोटिव्ह, तर मुळात इमोशनच इरॅशनल आहे. रॅशनल इमोशन याला विचार नाही का करावा लागणार, पण इमोशन ही पहिल्यांदा येणारी गोष्ट आहे. पहिल्या प्रेमात का पडतात लोक, ते बघणं यांनी जे सगळ्यांना आलेलं आहे त्यांनी ते आलेलं आहे. आणि नाही प्रेम न केलेलं बरं हे कळायला वेळ लागतो. तोपर्यंत कदाचित लग्न 2 मुलं झालेली असतात. मग जमवून घेणं येतं असं पुढं काहीतरी. तर त्यामुळे मुळातच रॅशनल इमोटिव्ह
ह्याचा खरा अर्थ आहे विवेकनिष्ठ विचार. म्हणजे जे आपण बोलत होतो एथिकल, की मी हा विचार करतो आहे, पण हा विचार फक्त माझ्या फायद्याचा आहे, फक्त तुझ्या फायद्याचा आहे, आपल्या दोघांच्या आहे, का आपल्या सगळ्यांच्या फायद्याचा आहे. आणि यात आपण सगळ्या फायद्याचा विचार करणं, याला सुसंस्कृतपणा म्हणतात. त्यामुळे दुर्दैवाने आज काय सुशिक्षित खूप आणि सुसंस्कृत कमी असं बघायला मिळतं जात. त्यामुळे ते म्हटलं म्हणून ॲक्टिव्ह लिसनिंग आणि ॲक्टिव्ह सीइंग हे शिकवणं गरजेचं आहे. आणि ती भाषा म्हणून शिकवलं, कला म्हणून नाही. आपण वाचायला शिकतो ते काय आधी कविता समजावी म्हणून नाही, विचार कळावेत म्हणून शिकतो. आणि ते विचार कळण्याचे मग सगळे वाचलेले लोक लेखक किंवा कवी होतात कुठं बोंबलायला. त्यातले जे कलाकार असतात ते लेखक किंवा कवी होतात. तसं बघणं आणि ऐकणं शिकवलं तरी सगळे काही फिल्म मेकर किंवा डायरेक्टर वगैरे होणार नाहीत, पण तो काय डायरेक्ट करतोय हे तर कळेल की नाही, रसग्रहण तरी करता वाचता येईल की नाही मला. तर आपण सगळ्यांना मूर्ख करण्याचं काही धंदा नाही. आजचाच सिनेमा जो पॉप्युलर सिनेमा आहे तो काय आहे, ॲक्टिव्हली काय बघायचं आहे माहिती नाही लोकांना. म्हणून 1, 2 फार वाईट. कारण गरीब लोक इतके आहेत ज्यांच्या प्राथमिक गरजाच भागत नाही. मग पूर्वी धर्म ही अफूची गोळी आहे म्हणायची. त्याच्या आधी अफू हीच अफूची गोळी असायची. आणि ॲक्च्युअली बायका कामाला जायच्या त्या चाटण मुलाला करून त्यांनी त्रास देऊ नये म्हणून, पण तेव्हा त्यांना अक्कल होती किती चाटण द्यायचं. त्यामुळे शाळेच्या बाहेर असे विकायचे नाहीत. ती अक्कल लागते पण तेवढी करण्यात. त्याच्यानंतर धर्म आला, आणि मग त्याच्यानंतर पॉप्युलर सिनेमा आला. पॉप्युलर सिनेमा पॉप्युलर होतो तो कोणामुळे होतो जास्त करून, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पीपल विच मेक फिल्म पॉप्युलर. जे वंचित आहेत. सिनेमाचं निर्माण केलेलं भावने अमिताभ बच्चन आवडायचं कारण काय, त्यांना जे करावं असं वाटतं करता येत नाही, पण जमवून घ्यावं लागतं. त्याला तात्पुरता रिलीफ तर मिळाला पाहिजे. मग ते आहे. त्यामुळं आणि पुस्तक कसं तुम्ही वाचूच शकत नाही ॲक्टिव्हली शिकल्याशिवाय. तसं ॲक्टिव्हली बघणं आणि ॲक्टिव्हली ऐकणं शिकलं की तुम्ही याचा गैरवापर थांबवाल. आत्ता सगळ्यात गैरवापर होणारं साधन कुठलं, हे कुठेही गेलो ते विचार न करता लोक फोटो काढतात. याच्यात कॅमेरा फुकट मिळाला आहे. हे म्हणजे सुरी फुकट मिळाल्यासारखं आहे. असो, मग त्यांनी सर्जरी करायची, सफरचंद कापायचं का पोटात खुपसायचं, ही अक्कल अजून त्याचे मिळालेली नाही आहे. त्यामुळे कुठे गेलं की बघायच्या ऐवजी फोटोज काढतात. म्हणजे जे गेलं ते बघतच नाहीत. बरं, ते स्वतःच्या डोक्यातही ठेवत नाहीत, ते आर्टिफिशियल मेमरीत ठेवतात. याच्यामुळे डोक्यावर परिणाम व्हायला लागला माहिती आहे का तुम्हाला. कारण डोक्याचा जर वापर केला नाही तर बुद्धी, स्मरणशक्ती याचा सारखा याचाच वापर केला तो कुठली गोष्ट डोक्याने सोडतच येणार नाही तुम्हाला. सारखं बघावं लागेल. आणि या बाबतीत आपण कसे लहान झालेलो आहोत. बाकी शिकलेले खूप आहेत, पण PhD झालेले लोकंसुद्धा किंवा सर एक फोटो काढू, मी विचारतो का बरं. नाही, आठवण. शिकलेल्या लोकांना आठवण कुठे असते माहिती नाही, ती कशी तयार होते हे माहिती नाही. आली सांगण्यासारख्या आठवण म्हणतात ते. लहानपणी कळत नाही आपल्याला आलेली, अहो तिथं करतो तसं, जिथे जातो तिथे फोटो काढतात. कारण त्याचं भान आलेलं नाही, कुठे काढावा, कसा काढावा, लाईट काय, अपर्चर काय, हे सगळे कशासाठी एवढे कष्ट करतात. बरोबर, म्हणजे बुद्धीने वाढलेले आणि सुसंस्कृतपणे कमी असलेले.
लोक. बरं, काही लोकांना समजून दिलं. तर मी आता काय केलं आहे, मी हल्ली फोटो काढायला म्हणतो मोबाईलला पैसे दिले ना, माझी उपजीविका फोटो काढण्यावर आहे. माझे फोटो काढण्याबद्दल मला पैसे मिळतात. तर तुम्ही फोटो काढा, तुम्हाला पाहिजे तसा काढा, पण एवढे पैसे डेटला द्या. म्हणजे डेव्हलपिंग अवेअरनेस थ्रू एंटरटेनमेंट. मला नकोच. आणि आहे खरंच दाखवून मी दाखवू शकतो, सगळ्यांना दाखवू शकाल, लोकांना पण कळेल. फोटो विथ मोहन आगाशे असं जर केलं आपण इथे, हे बघ काम करणार काय, हे बघ आता फोटो विथ MA, हे बघ. फोटो शुअर. कॅमेरा पुढे दाखवा. आधी वाचून घे. फोटो शुअर, वाय नॉट. Please contribute any amount above 1,000 rupees per person to DATE, Developing Awareness Through Entertainment, and take a photo. Wow! Wow! हे केवढं भारी आहे. मी म्हटलं तुम्ही मॉडर्न सोल्युशन. 20,000 रुपये मोबाईल घेतला, कॅमेरा फुकट मिळाला. बरं मी म्हणजे काय डॉक्युमेंट आहे का की कोर्टात सादर करायचं आहे? मग कुणाचंही नाव सांगू, नाही माझ्या वडिलांसाठी. अरे वडिलांनी विचारलं का तुला? नाही माझ्या मुलासाठी. ते मुलाला माहीत पण नाही कोण मोहन आगाशे काय ना. काहीतरी टापा मारायच्या. बरं कुठे हिमालयात गेलं तरी हिमालय बघायचाच नाही, फोटो काढायचा. अरे मग शिका तरी फोटो कसे काढायचे असतात. लोकांनी चांगले फोटो काढून त्या फोटो विकून पैसे मिळवले. तुम्ही काय मिळवता? सू केल्यासारखे फोटो काढू नका. आणि आमचं सू करून आईची साडी खराब करता, फोटो काढून आमचं मन खराब करू नका. मला वाटतं आजच्या एपिसोडचा टेक होम उठ सूट फोटो काढणाऱ्यांसाठीचा एक रामबाण उपाय आज सरांनी सुचवलाय. येस, थँक्यू सो मच सर. खूप मजा आली वेगवेगळ्या ह्याच्यावरती गप्पा मारून तुमच्यासोबत. आणि खूप छान वाटलं तुम्ही अमुक तमुक स्टुडिओला आलात, आपण हा एपिसोड करू शकलो. खूप दिवसांपासून हा एपिसोड करायचं डोक्यात होतं तुमच्यासोबत गप्पा मारायचं. आणि आज फारच मजा आली. खूप खूप आभार तुमचे. निमित्त मिळालं. प्रत्येक गोष्टी निमित्त लागतं. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड नक्की कळवा. कॉमेंट करून तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब करा, बाकी काही. धन्यवाद. लो बसावा.